इंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मयनकराय नमः शिवाय। वाते भूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समानतया श्रोत्याची या चरणी दान साष्टांग नमन करीत सो मज दिसत सो परम विख्यात तू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तित्युक्षुतयाची या चरणी नमन गा। प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र महाराज की जय। भैरवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। समचरण सरोजम सान्द्रनीलामुदागम जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धं गजनेत्रं सदयधवलहस्तं विठ्ठलं चिन्तयामि। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। श्री गुरुवे नमः। श्री सरस्वते नमो नमः। मागिले अध्यायी शिवशक्ती वर्णना सांगितले यथामती करून जयनंदिनी ऋषीस साभद करून शिवा पुढे उभे केले। संत श्रोत्यांना असताना त्या ठिकाणी मागील कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये असताना त्या ठिकाणी आणावं आमचे ग्रंथकर्ते असताना त्या ठिकाणी म्हणतात की रात्रीच्या कथेमध्ये कालच्या कथेमध्ये महाराज असताना काय झालं तर जे काय असणार आहे आमचे शिवशंकर महाराज असताना त्या ठिकाणी या शिवशंकराचं असताना त्या ठिकाणी दर्शन कोणी महाराज असताना स्वरूप कोणी या ऋषीनं असताना त्या ठिकाणी पाहिलं। ऋषीनं स्वरूप असताना पाहिलं आणि आमच्या असताना ग्रंथकर्त्यांना यथेच्छ महाराज असताना त्या ठिकाणी महादेवाचं असताना त्या ठिकाणी शिवशंकराचं वर्णन केलं। पार्वती मातेचं असताना त्या ठिकाणी वर्णन केलं। पण ज्यावेळेस महाराज असताना शिवशंकराचं असताना स्वरूप असताना त्या ठिकाणी ऋषी बघत होते ना त्यांना असताना काय झालं महाराज तर समाधी असणारी लागली लीन असणारे त्या ठिकाणी झाले ना। मग महाराज असताना त्या ठिकाणी जे नंदी होते या जे नंदीनं महाराज असताना काय केलं पाणी असताना घेतलं त्यांच्या मुखावरती असताना मारलं। महाराज आता सुरू झाली आता डोळे काढून लावले असं बोलू लागले नाही म्हणून लागले महाराज त्यांना सावध असताना जे नंदीनं त्या ठिकाणी केलं। धर्मात्मज सावध होऊन शिवा पुढे कर जोडून अनन्य भावे होऊन शरणस्तवी ते झाले ईश्वराते। हो अशा रीतीने महाराज असताना त्या ठिकाणी समाधी मधले सावध असणारे धर्म ऋषी असताना त्या ठिकाणी झाले उभे असणारे आमच्या असताना महादेवा पुढे असताना उभं राहिले आता असताना त्या ठिकाणी जोडले आणि विनंती असताना स्तवन असताना महादेवाचे हे ऋषी महाराज असताना त्या ठिकाणी करू लागले। जय जय देवादि देवा जगद्व्यापका उमा माधवा जटा जुटा गंगाधवा उमा माधवा ऋषी असणारे आमच्या शिवशंकराचं स्तवन करू लागले जे जे कार्य करू लागले जे जे म्हणू लागले महाराज अस्त्र तुमचं अस्त्र त्या ठिकाणी शिवशंकरा तुमचा अस्त्र जे जे कार असो तुम्ही अस्त्र काय केलं महाराज पार्वती मातेचे असणारे तुम्ही पती आहात तुम्ही असणारे काय केलं जटेमध्ये असणं गंगा महाराज अस्त्र धारण केली पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी मस्तकावरती चंद्र महाराज अस्त्र तुमच्यापाशी आहे ना अशा भगवंताला आमचा अस्त्र साष्टांग नमस्कार असो असा अस्त्र स्तवन ऋषी अस्त्र करू लागले। एकदश रुद्र तू हसी जेटे माझी गंगा धरिसी जगाचा नाथ तू होसी भक्तवत्सला दयानी दे। भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी कशी आहात 11 रुद्र महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात
जटेमध्ये असताना तुम्ही गंगा धारण असणारी त्या ठिकाणी केली, भक्ताची असणारी कृपा उत्सल शिवशंकरात तुम्ही असताना त्या ठिकाणी आहात, भक्ताची काळजी असताना त्या ठिकाणी करताना असे तुम्ही असताना शिवशंकरात तुम्हाला असताना आमचा नमस्कार असो असे ऋषी असताना बोलू लागले. जय जय त्रिपुर विध्वंसका महेशा भक्तवत्सल द्रुम सुरेशा भूत भविष्य वर्तमान सर्वेश तुझे सत्य होतस. भगवंता तुम्ही असताना त्या त्रिपुराला मारणारे महाराज असताना त्या ठिकाणी आहात, भक्ताचा असताना काज असताना तुम्ही त्या ठिकाणी करता, सर्व चराचरामध्ये असताना तुमचं महाराज असताना सानिध्य, सर्व चराचर महाराज असताना तुमच्या योगानं महाराज असताना त्या ठिकाणी चालतं, असे तुम्ही सर्वेशी असताना त्या ठिकाणी आहात म्हणू लागले. जय जयाची ज्ञान संपन्ना नागभूषण सुहर्षवदना जय जय वेद सार तत्वज्ञा श्रुतीस आधार तोसी. महाराज असताना त्या ठिकाणी शंकरात तुम्ही असताना कसे आहात तर तुम्ही भक्तवत्सल आहातच आहात, पुन्हा असताना त्या ठिकाणी तुम्ही कसे सदा असताना त्या ठिकाणी प्रसन्न राहता, मुख असताना तुमचं कसंही महाराज असताना त्या ठिकाणी सुंदर असताना मुख आहे, तुम्हाला असताना सर्व वेदांचं असताना ज्ञान आहे, महाराज असताना श्रुती शास्त्राला असताना आधार भगवंता तुमचा आहे, एवढे तुम्ही भगवंता श्रेष्ठ आहात म्हणणं असणारा ऋषीचा आमच्या शिवशंकराला येऊ लागलो. जय जयाची असुर मर्दना प्रताप गहन गहन वंदना पंचावदन सूरवंदिती चरणा सर्व ऐश्वर्य पावावया. महाराज तुमचा असताना त्या ठिकाणी भगवंतांनी जे करा असो, तुम्ही असणारे कसे आहात तर त्या ठिकाणी राक्षसाचा वध असणारे करणारे, राक्षसाला असताना तुम्ही त्या ठिकाणी मारता, एवढे भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात. 5 मुख भगवंता तुम्हाला, पंचमुख असताना तुम्हाला त्या ठिकाणी आहेत ना, मग असे तुम्ही भगवंता आणि अशा भगवंताला असताना आमचा साष्टांग नमस्कार असो असं म्हणणं असताना ऋषीचं असताना त्या ठिकाणी आमच्या शिवशंकराला येऊ लागलं. जे पिनाक पाणी फलिभूषणा प्रताप रुद्र दानव मर्दना भक्त पालक चंद्रभूषणा दासा रक्षिषी निरंतर. भगवंता तुम्ही असताना कसे आहात, तुम्ही असताना सर्प गळ्यामध्ये असताना घातलेला आहे, चंद्र महाराज असताना त्या ठिकाणी तुमची असताना शोभा वाढवतो. भगवंता त्या ठिकाणी तुम्ही असताना असुराला शासन करता, दुष्टाचा असताना खंडन करता, भक्ताचा असताना त्या ठिकाणी काय करता महाराज काज करता, भक्तांचं संरक्षण भगवंता तुम्ही करता ना, असे तुम्ही श्रेष्ठ आहात असे स्तवन महाराज असताना ऋषी त्या ठिकाणी करू लागले. जय व्याघ्र चर्म बरंधरा नागेंद्र द्राड बांधिले उदला तो चिकटी सूत्र शोभे दातारा दयानिधे जगद्गुरु. भगवंता तुम्ही असताना काय केलं, व्याघ्रांबर असताना परिधान केले महाराज, तुमच्या असताना कमरेला महाराज असताना जाणवय, तुम्ही असताना रुंड माळा महाराज असताना त्या ठिकाणी घातलेले आहात, असं तुमचं स्वरूप भगवंत असताना मनमोहक आहे असं म्हणणं असताना आमच्या ऋषीचं धर्म ऋषीचं असताना शिवशंकराला शिवशंकराचं स्तवन असताना धर्म ऋषी करू लागले. सकळ ऋषी माझी अध्यक्ष सकळ तपा माझी वरिष्ठ सकळ योगा माझी श्रेष्ठ निज तेजे करुनिया. बरं भगवंता तुम्ही असताना कशी आहात, तुम्ही असताना त्या ठिकाणी योगी आहात, योगी म्हणजे महाराज असताना सर्व योग्यामध्ये तुम्ही श्रेष्ठ महाराज, तुमच्यासारखा योग महाराज असताना दुसऱ्या कोणाला असताना जमत नाही, पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी तप म्हणताना तर सर्व तप्यामध्ये तुम्ही असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ असता आहात, तुमच्यासारखं तपही महाराज असताना त्या ठिकाणी कोणालाही आतापर्यंत जमलं नाही, असे भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी आहात असे ऋषी असताना भगवंताचं स्तवन करू लागले. ऐसे अनेक प्रकारे करुणा स्तविते झाले ऋषी गण सभांगणी विवळ पाहून कृपा आली विश्वनाथे. हो मग असं स्तवन महाराज असतं त्या ठिकाणी नाना प्रकारे असतं स्तवन ऋषीनं असतं, कोणाचं शिवशंकराचं महाराज असतं केलं, शिवशंकराचं स्तवन केलं, शिवशंकराला असताना आनंद त्या ठिकाणी झाला ना, तेव्हा असताना महादेवानं सर्व सभेकडे असताना त्या ठिकाणी पाहिलं तर महाराज असताना कोणीच असताना टवटव नव्हतं महाराज,
त्या ठिकाणी सर्वजण असताना कसे होते तर मल्याचे म्हणजेच असताना बारीक तोंड महाराज असताना सर्वांचे दिसले. सर्वांच्या चेहऱ्यावरती चिंता असताना त्या ठिकाणी दिसली. भगवंतांना पाहिले. भगवंत असताना सभा असताना त्या ठिकाणी महाराज असताना न्याळू लागले, पाहू लागले. सर्वांना दुःख असताना त्या ठिकाणी होतं ना. मग हे सर्व असताना त्या ठिकाणी महादेवांना शंकरांना असताना पाहिलं म्हणतात. बोलती ते अवसरी जय जयाची त्रिपुरारी आम्हास त्रासिले भारी त्रे श्रवण की जय स्वामी. पाहिलं महाराज असताना शंकरानं भगवंतांना असताना सर्व सभेतले असताना त्या ऋषीकडे पाहिलं, देवाकडे असताना पाहिलं तर सर्वांचे चेहरे असताना बारीक दिसले ना. तेव्हा महादेवानं प्रश्न केला, तुम्हाला कोणतं दुःख आहे, कोणतं असताना तुम्हाला कष्ट आहे सांगा ना. त्या ठिकाणी तेव्हा ऋषीनं असताना हात जोडले आणि म्हणून लागले, भगवंता आमचं असताना दुःख तुम्हाला काय सांगावं, आम्हाला असताना कोणतं संकट आहे, किती असताना संकट आहे काय सांगावं. तरी असताना त्या ठिकाणी हात जोडून विनंती असताना करून म्हणून लागले की भगवंता आमचं दुःख तुम्हाला असताना सांगतो ऐका म्हणून लागले. पुढं ब्रह्मदेवाचे वरदे करुण दैत्य पराम वीर्यवान मनी चूल पर्वती नगर बांधून राज्य त्रैलोक्याचे करिताती. शंकराला आमच्या भगवंताला असताना ऋषी सांगू लागले, भगवंता या पृथ्वीवर ते मणिचल नावाचा असताना त्या ठिकाणी पर्वत आहे आणि या मणिचल पर्वतावरती मणी आणि मल्ल महाराज असताना हे दोघ जण असताना त्या ठिकाणी भाऊ येणं महाराज असताना तप केलं आणि त्याच कुणाला ब्रह्मदेवाला अस्त्र प्रसन्न केलं. ब्रह्मदेवाचा वर मागून घेतला आणि त्या ब्रह्मदेवाच्या वराच्या योगानं महाराज अस्त्र हे इतके शक्तिशाली झाले, इतकं अस्त्र कार्य दुर्धर करतात ना. तो मणी आणि मल्ल आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी दुःख देतो अशी माहिती असणारी शंकराला महादेवाला अस्त्र कोण हे ब्रह्म ऋषी देऊ लागले. कमलासनास संतुष्ट करणा जीवर घेतला मागोन त्यावर ते करून कोणाशीही न गणती. महाराज असताना त्या ठिकाणी ऋषी सांगू लागले, भगवंता हे न काय केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न अस्त्र केलं, ब्रह्मदेवाकडून वर अस्त्र मागून घेतला आणि महाराज अस्त्र आधी म्हणले होते उठणार नाहीत, मातणार नाहीत, घेतलेला वसा सोडणार नाहीत. पण भगवंता हे न वर घेतला की अस्त्र काय केलं, ही अस्त्र आकडणं झालेत. कोणलाच भगवंता आकडणं हे दुःख अस्त्र आम्हाला त्या ठिकाणी द्यालेत, कसं दुःख द्यालेत पुढे अस्त्र सांगू लागले. त्यांचा प्रताप ऐकून देवेंद्र शासनकीत मनी महादुष्ट पापखानी महाउन्मत्त असती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऋषी सांगू लागले, भगवंता त्याला वर असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने दिलं वराच्या बळावरती कार्य असं करू लागले की हे कार्य असताना इंद्राच्या कानावरती महाराज अस्त्र गेलो ना तर इंद्राला सुद्धा शंका महाराज अस्त्र वाटू लागली की महाराज हे अस्त्र आपल्याला सुद्धा ऐकणार नाहीत, आपल्याला सुद्धा दुःख महाराज अस्त्र हे देणार अशी शंका अस्त्र इंद्राच्या सुद्धा मनामध्ये महाराज अस्त्र भगवंता आली. असं असणार म्हणणं ऋषीचं कुणाला आमच्या शिवशंकराला येऊ लागलं. ते दोघे कोदर बंधू मणिमल्ल दैत्य प्रताप सिंधू परमखळ गायी ब्राह्मण वधू बहुत यज्ञ करिताती. भगवंता हे दोघ जण असणार भाऊ भाऊ, हे भाऊ भाऊत ना महाराज असणार पण सात्विकत का, सात्विक नाहीत म्हणून हे असताना त्या ठिकाणी दुष्ट, हे दुष्ट असताना काय करतात या वरदानाच्या बळावरती गायीला महाराज असताना त्या ठिकाणी गायीचं हनन करतात, ब्राह्मणाचं असताना हनन करतात. महाराज असताना असं कष्ट असताना गायीला ब्राह्मणाला असताना हे दोघं भाऊ असताना त्या ठिकाणी देतात. म्हणून असताना आमच्या शंकराला ऋषीचं येऊ लागलं. त्यांची जिंकावया सामर्थ्या नसेची त्रिलोक्या अंत सर्व देव भूतवत दास्य करून तिष्ठती. भगवंता इतकं बळ द्यायचं झालं भगवंता की पृथ्वीवरती कोणीच महाराज असतं यांचा हात धरू शकत नाही, यांच्यावरती विजय महाराज असतं त्या ठिकाणी विजय होऊ शकत नाही. कोणाला जे अस्त्र त्या ठिकाणी ऐकत नाहीत. सर्व देव सर्वजण महाराज असतं त्यांच्या पुढे गवतासारखे अस्त्र त्या ठिकाणी आहेत. भगवंता त्यांचा वध करावया सामर्थ्य पंचवक्त्र नसे यथार्थ विष्णुसूत सत्य लोकनाथ तोही समर्थ नसेची. भगवंता यायचा अस्त्र वध करण्यासाठी महाराज अस्त्र कोणीच समर्थ नाही म्हणाले. 5 मुखाचा सुद्धा यांना अस्त्र मारू शकत नाही. पुन्हा महाराज अस्त्र विष्णूचा मुलगा अस्त्र यांना मारू शकत अस्त्र त्या ठिकाणी नाहीये
असे महाराज अस्त्र हे बलवान अस्त्र त्या ठिकाणी दोघ जण आहे. शिवसूत शराशराणार तोही समर्थ नसे जाण दशवक्त्र दशबाहू जाण तोही हतवीर्य झालास. भगवंता यांना असणारा मारण्यासाठी महाराज अस्त्र त्या ठिकाणी शिवशंकराचा मुलगा म्हणजेच असणारे कार्तिक स्वामी हे सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी समर्थ नाहीत असं म्हणणं अस्त्र शिवशंकराला ब्राह्मणाचं येऊ लागलं. तेथे मनुष्याचा बाळकोणा सिद्ध विद्याधर करती गायन सर्वही झाले तेजोहीन तप सामर्थ्य दैत्यांचे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगले भगवंता मग असणाऱ्या देवामध्ये कोणी मारू शकत नाही मग मानवाचं अस्त्र त्या ठिकाणी काय चालणार आहे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी गणगंधर्व होत ना हे असणारे चाकर महाराज अस्त्र यांचे झाले त्यानं काम सांगायचं आणि ह्या सर्व देवांना अस्त्र त्या ठिकाणी ऐकायचं अशी स्थिती भगवंता पृथ्वीवरती अस्त्र त्या ठिकाणी झाली. वरदाने करणी उन्नत दुर्मद दुष्ट मानस सदोदित ऐसे दोघे बंधू प्रतापवंत जनास पीडा करीतस. भगवंता त्या ब्रह्मदेवाच्या वरदानाच्या योगानं अस्त्र इतकं महाराज अस्त्र हे मातले की महाराज अस्त्र त्या ठिकाणी ब्राह्मणाला अस्त्र त्रास देतात गायला अस्त्र त्रास देतात इतर अस्त्र मनुष्याला सुद्धा महाराज अस्त्र सुखानं जगू देत नाहीत. भगवंता एवढं अस्त्र पाप कर्म हे दोघं अस्त्र त्या ठिकाणी करतात. भूलोकीचे ठाई राहून त्रिलोक्याचे राज्य करती आपण अज्ञान भंग होता न लागता क्षण इंद्रादिकास शिक्षा लाविती. भगवंता हे असताना काय करतात पृथ्वीवरती महाराज अस्त्र राहतात पण तिन्ही लोकांचं अस्त्र राज्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी करतात. तिन्ही लोकांमध्ये यायचा अस्त्र झेंडा आहे. महाराज अस्त्र यांच्या विरोधामध्ये हे सांगितलेलं काम जर कोणी नाही केलं ना त्याच्या घरी जातात महाराज अस्त्र त्याला ओढून अस्त्र शासन करतात. एवढं सामर्थ्य यायचं झालं सर्व अस्त्र 33 कोटी देव हेला अस्त्र चळचळ भगवंता अस्त्र कापतात. इंद्र सुद्धा अस्त्र यांचे काम ऐकतो. एवढं सामर्थ्य यांचं अस्त्र त्या ठिकाणी भगवंता झालं असं म्हणणं शिवशंकराला अस्त्र त्या ठिकाणी महादेवाला कुणाचं या ऋषीचं अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागलं. मल्लासुर दैत्य पापरासी तो आला मुचे आश्रमासी आश्रम सुंदर पाहुणी खळरासी क्रोधे संतप्त बहु झाला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी खळाच्या मनामध्ये महाराज अस्त्र खळच त्याला म्हणतात की ज्याला अस्त्र चांगलं आवडत नाही ना त्याला खळ म्हणतात. एक दिवस शिवशंकर अस्त्र काय झालं ऋषी सांगू लागले भगवंताला महादेवाला सांगू लागले महादेवा एक दिवस अस्त्र त्या ठिकाणी कोण हा असणारा महाराज अस्त्र असुर म्हणजेच अस्त्र मल्लासुर अस्त्र त्या ठिकाणी आमच्या आश्रमामध्ये आला आणि आश्रमामध्ये आल्यानंतर आमचा सुंदर आश्रम अस्त्र त्यांनी त्या ठिकाणी पाहिला. आमचा अस्त्र आनंदी राणा अस्त्र पाहिला. आमचा अस्त्र त्या ठिकाणी देवकारी अस्त्र पाहिलं. याला अस्त्र राग आला आणि याला अस्त्र काय केलं महाराज अस्त्र पुढे सांगू लागले. आमचे केले सर्व हराना यज्ञ धेनू विकल्या संपूर्ण आमचे केले सर्व हराना यज्ञ धेनू वधिल्या संपूर्ण स्त्रिया पुत्रास बहु त्रास देऊन दैत्य केला निधनगरी. भगवंता हा अस्त्र असुर आमच्या आश्रमामध्ये आला. आमचे जे काही यज्ञ पात्र होते त्यात सर्वांचं हरण महाराज अस्त्र यानं केलं. आमच्या ज्या काही आश्रमामध्ये गायी होत्या ना त्या गायीला सुद्धा महाराज अस्त्र यानं मारलं. आमच्या अस्त्र स्त्रिया होत्या लेकरं बाळ अस्त्र होते ना त्याला सुद्धा त्यांना सुद्धा शासन या कोणी मल्लासुरानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलं. एवढा त्रास महाराज अस्त्र आम्हाला या सुरानं दिला भगवंता असं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी ऋषीचं भगवंताला म्हणजे शिवशंकराला येऊ लागलं. अग्निहोत्रे विध्वंसिनी यज्ञ यागादी सर्व राहिली पाप सर्व मही झाली पुण्य मार्ग कुंटले. महाराज अस्त्र अशा रीतीनं भगवंता येणं अस्त्र त्या ठिकाणी भजन कीर्तन पारच बंद पाडून टाकलं. महाराज अस्त्र आमचा होम होऊ देण्यात आमचा हवन अस्त्र त्या ठिकाणी होऊ देण्यात पुण्यकर्म अस्त्र बंद झालं. अशा रीतीनं या पृथ्वी तलावरती कोणतंच अस्त्र धार्मिक कार्य अस्त्र हे महाराज अस्त्र बनिया मल्ल अस्त्र त्या ठिकाणी होऊ देत नाहीत भगवंता. दैत्य परमचंडाळ दुर्जन सकळ शिवालये टाकिली मोडून स्वयंभुलिंगे टाकिली उपटून भुजबळे करून भगवंता हे अस्त्र काय केलं
महाराज असतं त्या ठिकाणी धार्मिक कार्य तर होऊन दिले नाहीत, पण मोठमोठाले मंदिर असतं येणं पाडून टाकले. पुन्हा महाराज असतं स्वयंभू असतं शिवलिंग असतं होते, हे न काय केलं महाराज असतं ते शिवलिंग असतं उपटून महाराज असतं टाकले. उपटून कसे टाकले? आपल्या बाहुबळावरती असं पापकर्म असतं भगवंतानं केलं. मन्नास्त्र शंकरला महादेवाला ऋषीच येऊ लागलं. अप्सरा घेऊनी मद्यपान करती, मांस खाऊनी ती शिरमती, न येता केस कवळोनी ओढती, निर्भय असती सर्वदा. महाराज त्या ठिकाणी असणारे ऋषी सांगू लागले भगवंता हे त्या वराच्या अस्त्र बळावरती इतके अस्त्र मारते की महाराज अस्त्र हे काय करतात तर त्या ठिकाणी अस्त्र नृत्य काम अस्त्र बघतात. महाराज अस्त्र मदिराचं सेवन करतात. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र काय करतात तर ज्या काही स्त्रियात महाराज अस्त्र या स्त्रियांच्या अस्त्र त्यांना कोणतं काम सांगितलं किंवा अस्त्र नृत्य करा म्हणले त्या जर नाही ऐकल्या तर त्यांच्या अस्त्र केसाला धरून अस्त्र त्यांच्या सभेमध्ये ओढून अस्त्र त्या ठिकाणी आणतात. अप्सराला सुद्धा महाराज अस्त्र शासन हे अस्त्र राक्षस अस्त्र दैत्य अस्त्र करतात म्हणू लागले. जे वेळेस जी इच्छा होईल ते स्वर्गाहुनी आणावी, तत्काळ इंद्राचे काही नचले बळ, निज असते जे राज्य करीतस. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऋषी सांगू लागले भगवंता हे अस्त्र काय करीत ह्याच्या मनात कधी काही आलं ना की महाराज अस्त्र स्वर्गामध्ये अस्त्र कामधेनूय, कामधेनूचं दूध यायला पाहिजे असलं की इंद्राला सांगायचं इंद्र आम्हाला कामधेनूचं दूध दे. नाही दिलं की महाराज अस्त्र कामधेनू मोडून अस्त्र आणायची. काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपण कसं महाराज एखादा शेतकरी शेजारी असताना गावाला गेल्यानंतर त्याला विचारतात का तू मला हे लागत घेऊन आणायचं उठून महाराज तसं हे करू लागले हे लाग काय याची गरज पडली तर हे ना अस्त्र बिंदास अस्त्र त्या अमरावतीमध्ये अस्त्र जायचं, इंद्रपुरीमध्ये जायचं आणि त्यांना जी पाहिजे का ती अस्त्र घेऊन यायचं. आणि जर महाराज अस्त्र काही म्हणला ना त्याला 2 गचांड्या द्यायच्या. महाराज अस्त्र कसं आहे मराठी भाषेमध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगत नाही तर गचांडी इथं लिहिलं नाही पण महाराज आपल्याला सवय पडून गेली की महाराज अस्त्र काय होतं त्या वादामध्ये ह्याच्यामध्ये ह्या गचांड्या हे ते असते म्हणून ते सहज म्हणून गेलो नाही तर माझी गचांडी कुठे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगून आले अशा रीतीनं हे मणी आणि मल्ल महाराज अस्त्र त्या इंद्रावर सुद्धा यांचा अस्त्रात दरार आहे त्याला काहीच मान नाही. आणि आज इंद्र अस्त्र त्या ठिकाणी कार्य करायला ना निस्तेज झाला. या इंद्राचे काहीच नाही, याच दोघांचं सर्व चालतंय. कुठं पाऊस पडायचा कुठं नाही पडायचा इंद्राचं काय हातामध्ये भगवंत राहिलं नाही. हेच अस्त्र त्या ठिकाणी सर्व राज्य अस्त्र हेच अस्त्र सर्व करतात असं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी कोणाचं ऋषीचं अस्त्र आमच्या महादेवाला येऊ लागलं. दैत्यवतावयाचा उपाय जाणवणी योजित असे पाकशासन, परिदैत्याचे तप दारुण उपाय काही चालेना. भगवंता इतका त्रास अस्त्र हा हे अस्त्र भाऊ देतात महाराज अस्त्र मणी आणि मल्ल महाराज अस्त्र इतका त्रास देतात पण याच्या अस्त्र मरणाचा उपाय महाराज अस्त्र पाक शासन अस्त्र त्या ठिकाणी करतो पण त्याला कोणताच उपाय अस्त्र सुचन झालाय. कोणाकडे इजा होत ते आधीच अस्त्र हातावर करायला मयाच्यानं मारणं होत नाहीत, मयाच्यानं मारणं होत नाहीत असंच म्हणायचं भगवंता कोणाचाच इजा इलाज अस्त्र चालना असं कार्यपृथ्वीवरती भगवंता व्हाले असं कष्ट आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी असे ऋषी अस्त्र महादेवाला बोलू लागले. आमुचा यज्ञ न चले काही मनोनी दास्यत्व करी पाही, आज्ञावंदोनी सर्वदाही सत्यत्व करोनी राहतस. महाराज अस्त्र मंगत अस्त्र त्या अग्नीचं सुद्धा महाराज अस्त्र काही चलन झाले त्या अस्त्र पाक शासनाचं सुद्धा अस्त्र काही चलन ना. मग त्यांनी काय केलं कयाला तरकटीला लागायचे त्याच्यापाशी वरदाचं बोले त्याच्यापाशी समजे त्याचं आज चलत आहे ना मग त्याच्या कयाला नादी लागायचं कानाला कान लावू आणि कशी बी असले तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही जावं असणार ज्याच्यापाशी पैसा आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी मनगट गोळा असतं ना त्याचं काही चलत महाराज अस्त्र त्या ठिकाणी. परवाच्या दिवशीच असताना एक महाराज आलते आपल्या इथं कोण आमदार साहेब आलते त्यांचा पी होता. आमदार साहेबांनी योग त्या दगड घेतला महाराज आणि पाण्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी असा फेकला. पाण्यामध्ये फेकल्यानंतर दगड असताना बुडाला महाराज अस्त्र दगड तवा अस्त्र आमदार साहेब पिला म्हणले दगड कस काय बुडाला तेव्हा पियेनं काय म्हणाव साहेब तुमच्या हातातून जे निष्ठले का ते बुडत येत. महाराज असं कार्य पैशावाल्याचं अस्त्र कोणी पुढी करतो त्यांचं चलतं ज्याचं मनगट गोळ ज्याच्यापाशी पैसा आहे का त्याचं सर्व
उचलतो. म्हणून अस्त्र हे ऋषी सांगू लागले की इंद्र सुद्धा अस्त्र त्यांच्याशी लगड झाला आणि ते ना अस्त्र जे काही कार्य त्याला सांगायचं ना ते कार्य निमुटपणे अस्त्र इंद्र त्या ठिकाणी करू लागला. भगवंता असं कार्य पृथ्वीवर ते वाले शंकराला अस्त्र आमच्या महादेवाला अस्त्र त्या ठिकाणी ऋषी गारानं सांगू लागले. नंदनवनीचे पुष्प आणून हार गुंफवी सेवकाकडून मल्लाच्या स्त्रियांचा हार करवून पाठवित से प्रीतीने. नाही करावं महाराज अस्त्र त्या ठिकाणी काहीच भेट नाही ना. इंद्रानं काय करायचं? इंद्राचं नंदनवन आहे महाराज. तिथं अस्त्र 12 महिने फुलं राहतात. पुन्हा सुवासिक फुलं. इंद्रानं काय करायचं? आपल्या सेवकाला म्हणायचं जा फुलं आणा त्याची माळ करा आणि तिथं अस्त्र पृथ्वी तलावरती अस्त्र मही आणि बळी महाराज अस्त्र त्या ठिकाणी आहेत ना. या मणी मल्लाच्या अस्त्र स्त्रियांना हरा अस्त्र त्या ठिकाणी नेऊन द्या असं महाराज अस्त्र कार्य स्वतः इंद्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी करतो. भगवंता एवढं अस्त्र त्यांचं चालतं. एवढं अस्त्र कष्ट अस्त्र हा मणी आणि मल्ल महाराज अस्त्र त्या ठिकाणी द्यालेत. असं अस्त्र मन्न ऋषीचं अस्त्र महादेवाला येऊ लागलं. इंद्रांतरी वैर वसवी बाहेर मल्लाशी प्रीती वाढवी निशाचराचे भय उद्भवी मना माझी निशिती. महाराज अस्त्र या इंद्राला अस्त्र इंद्र काय साधा नाही महाराज. इंद्र अस्त्र 21 पद अस्त्र इंद्रापाशी. कोण्या ढेल्यामध्ये पाऊस पडायचा आहे आणि कुठं कोरड ठेवायचं याला अस्त्र सर्व कळतं महाराज. कितीही तपी असू द्या हो विश्वामित्र ऋषीला अस्त्र किती सामर्थ्य झालं पण या इंद्रानं काय केलं? एकच बाई धायडी महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्व अस्त्र त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषीचं पाण्यामध्ये घातलं. एवढा इंद्र अस्त्र त्या ठिकाणी बलवान आहे. महाराज अस्त्र सत्ताच इंद्राची तशी आहे पण काय करावं महाराज या इंद्राला असं पेचामध्ये इंद्र पडलाय ना की इथं आल्यावर काहीच करता येईन. महाराज मनामध्ये अस्त्र वाटायले की या मनीला आणि मल्लाला कधी कधी मारू कधी कधी हे मरतील पण या दोघांचं बळ चितकय की महाराज नाही जायचं ना. अस्त्र त्या ठिकाणी पुढून आले की मला लागले महाराज काय चाललंय बरेत का? महाराज काय चाललंय बरेत का? तर हिचा आज अस्त्र त्या ठिकाणी चालतंय आणि नाही म्हणावतो इंद्रपुरीला अस्त्र त्या ठिकाणी मुकावं लागल अशी भीती अंतकरणामध्ये असणारे धरली आणि ही असणारे दोघं कोण इंद्र महाराज अस्त्र त्यांच्याशी सख्य करून अस्त्र त्या ठिकाणी राहतो. भगवंता मन्न ऋषीचं महादेवाला येऊ लागलं. आम्रफळे उत्तम उत्तम इंद्र पाठवून तोसमी दैत्यात ते वस्त पाहिजे दैत्या लागून ते प्रीतीने पाठवी. महाराज अस्त्र पहिल्यापासून आहे महाराज. हे एखाद्या अस्त्र गरीबानं काय करावं? चांगल्या माणसानं दोघा जुलीचे असावं महाराज. दोघांची बी अस्त्र त्या ठिकाणी 10 लाख बँकेमध्ये असावं त्याचं दोस्ताना असावं. एकापाशी रान नसावं एकापाशी रान असावं. महाराज ते अस्त्र काय करतं? आपले पाडाला आलेले आंबेत ना पहिल्या सुरू अस्त्र त्या ठिकाणी स्वैर्य धायला जवळच्या गरीबाला गुरुबाला देत नाही महाराज. आधी आपल्या जवळचा पैशावाला आहे का त्याला निवडून देतो. तसं महाराज अस्त्र इंद्राचं अस्त्र होऊ लागलं. त्या इंद्राच्या अमरावतीमध्ये अस्त्र आंबे लागले आणि पाडाला असणारे त्या ठिकाणी आले की त्यांनी एक टोपली काढायची आणि या दोघाला अस्त्र नेऊन द्यायची. कामून मिळून द्यायची. यायला गोड लागले चांगले वाटले घेऊन हा इंद्र चांगला काम करायला आपलं ऐकायला याच्या अमरावतीत काही करायचं नाही चलू द्या त्याचं चांगलं. म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी असे असताना त्या ठिकाणी हा इंद्र सुद्धा अस्त्र त्यांना भीतो असं म्हणणं अस्त्र महादेवाला ऋषीचं येऊ लागलं. अग्नि त्याचे प्रतापे करून निशिदिनी मनी उद्विग्न आपले दाहकत्व सोडून सबे माझी तिष्ठ तसे. बरं आता अग्नी का महाराज अस्त्र साधा एकदा अग्नीमध्ये किती तेज आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी. अग्नी एकदा बारीक अग्नी असताना एखाद्या वळी लागला तरी केवढा जाळ होतो महाराज. किती अस्त्र राग करतो पण तेवढा अग्नी इतकं तेज अग्नीचं पण तिथं शीतल झाला महाराज अस्त्र त्या ठिकाणी. राग आलाय पण करावं काय नाही लाजे महाराज. आपला दाहक जे तेजपणा आहे ते असताना शांत करून मनी मल्लापाशी असताना हा निमुटपणे महाराज अस्त्र त्या ठिकाणी उभा राहतो. असं कार्य भगवंता या कुणाचं अग्नीचं सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी झालं म्हणू लागले. यम विश्वाचा संहार करता तो हातीचा दंड देई टाकून दैत्याचा स्नेह लक्षून सबे माझी तिष्ठ तसे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऋषी भगवंताला शिवशंकराला सांगू लागले भगवंता तुम्हाला काय सांगा हे ना आधीच केले हो. अहो सर्व जगाला नियंता अस्त्र त्या ठिकाणी यम आहे. यम कोणाच्याच बापाला भेट नाही ना. कोणाला ऐकत आहे का? आता पोती चालू आहे जरासं ठसका लागला कीच माणूस जातो महाराज. त्याची सत्ता नाही सुरू तेव्हा कोणाला न्यायचंय यमाशिवर अस्त्र काही नाही. यम कोणालाच भेट नाही कोणालाच भेट नाही. आता पोचतो यमाच्या कचाट्यातून कोणीच वाचला नाही. महाराज अस्त्र फक्त 7 जण अस्त्र त्या ठिकाणी वाचले ते चिरंजीव होते पण
पण दुसऱ्या कोणालाच अस्त्र त्या ठिकाणी सोडलं नाही ना, असा यम मार्गास्त्र सर्व जगाला नियंताय. पण त्या यमानं भगवंता काय केलं, तो यमदंड अस्त्र त्या ठिकाणी ह्या मणिमल्लाच्या दरवाजाच्या बाहेरच अस्त्र ठेवून गेला आणि मध्ये जाऊन अस्त्र त्या दोघांच्या अस्त्र पुढे हात अस्त्र त्या ठिकाणी जोडतो, निमुटपणे अस्त्र त्या ठिकाणी राहतो. एवढं शासन यमाला सुद्धा या मणीनं आणि मल्लानं अस्त्र भगवंता केलं, असं म्हणणं अस्त्र ऋषीचं महादेवाला येऊ लागलं. मृत्यू दैत्याचे राज्यात यमाचे स्वाधीन नसे सत्य, दैत्य प्रताप कृतांत मनी भय वाहतसे. भगवंता या मणिमल्लाच्या राज्यामध्ये अस्त्र यमाच्या हातामध्ये कोणाला न्यायचंय हे अजिबात नाही. या मणिमल्लानं अस्त्र सांगायचं, यमा आपल्या राज्यामध्ये कोणीच मिळलं नाही पाहिजे, किती दिवस बाजाव झोपलं तरी चलत, महाराज अस्त्र कोण त्याला मरण नाही. मणीनं सांगायचं तो मरणार. त्या दोघांना सांगितल्यानंतरच महाराज अस्त्र तिथून अस्त्र प्राणी अस्त्र त्या ठिकाणी यमपूरला जाणार नाही, ते यमपूरला कोणी जात नाहीये अशी आज्ञा यमाला सुद्धा भगवंता अस्त्र त्या ठिकाणी पाळावी लागते. म्हणणं अस्त्र ऋषीचं येऊ लागलं. नैऋत्य दिशेचा राक्षस नैऋत्य इंद्रास अनुसरून वर्ते सत्य, ते विषम मानोनी मल्ल दैत्य वारंवार छळीतसे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं, नैऋत्य दिशेला अस्त्र एक नैऋत्य नावाचा दैत्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी, तो अस्त्र काय करीत असतो, इंद्रासंग अस्त्र त्या ठिकाणी राहून महाराज अस्त्र इंद्राची आज्ञा अस्त्र पाळायची आणि इंद्राने सांगितलं तसं अस्त्र कार्य त्या ठिकाणी करायचं. महाराज इंद्रापाशी पद्धत तशीच म्हणून तो म्हणतो कुठं कुठं सुनामी येते, भूकंप होते काय, याच कारणामुळे महाराज अस्त्र होतं. या नैऋत्य दिशेच्या राक्षसाला इंद्रानं बोलवायचं आणि कार्य करून घ्यायचं. पण इथं काय झालं, महाराज अस्त्र त्या ठिकाणी या इंद्राचं काही चलवलं म्हणून अस्त्र ते नैऋत्य दिशेचा अस्त्र जो कोणी अस्त्र राक्षसही ना त्याने इंद्राला सोडून दिलं आणि हेच महाराज अस्त्र त्या ठिकाणी गुणगान गावला यांचं कार्य अस्त्र त्या ठिकाणी करू लागला. तेव्हा नैरत्ती काय करी, जाती अभिमान सोडून सेवा करी, अंतरी दुःख मानी भारी, परी उपाय नचले काही. महाराज नैऋत्य दिशेचा नैऋत्य अस्त्र त्या ठिकाणी काय करू लागला, नुसतं टक 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 मनात करू लागला असं म्हणतो ना आपण, एखादं काही झालं लय बेकार झालं. महाराज या अस्त्र नैऋत्य दिशेच्या अस्त्र त्या ठिकाणी राक्षसाच्या मनामध्ये अस्त्र इतकं कावरुटू लागलं, काय आपले दिवस होते, कोणती कार्य आपण केले, इंद्रानं सांगायचं कुठं कुठं मी सपाटच केलं ना, पण आता काही चलत आहे का, हे म्हणून बोललो मला काहीच करतो ना, काय कराव, किती बेकार दिवस या दोघांना आणले, असा मनोमने महाराज अस्त्र त्या ठिकाणी चिंतन हा सुद्धा दैत्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी आसुर करू लागला म्हणतात. पश्चिम दिशेचा वरुण दैत्याची घरी बसे, सेवा करून आपले ऐश्वर्य रक्षून आज्ञा बंधून राहत. महाराज नैऋत्य दिशेची अस्त्र देवता वायू महाराज अस्त्र, या वाऱ्यानं अस्त्र त्या ठिकाणी किती महाराज अस्त्र कार्य अफाट या वाऱ्याचे, वाऱ्यानं महाराज अस्त्र काय काय होत नाही, किती सामर्थ्य वाऱ्यामध्ये. महाराज या वाऱ्याच्या योगानं अस्त्र कित्येक महाराज अस्त्र सुनामी अस्त्र वाऱ्यापासून येते. वाऱ्यात जर महाराज अस्त्र त्या ठिकाणी शीतळ असलं तर गारही लागत आणि श्वसनाचं कावर सुटलं तर महाराज पत्रही सुद्धा राहत नाहीत. एवढं वाऱ्या अस्त्र त्या ठिकाणी महाराज सामर्थ्य वाऱ्यामध्ये, पण अस्त्र इथं वाऱ्याचं सुद्धा काही नाही. इथं अस्त्र शीतळ वारा अस्त्र झाला आणि जे काही अस्त्र हे दोघं सांगतील ना तसं अस्त्र वर्तन हा वायू सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी करू लागला. यथा काळी वृष्टी करी सर्व काळ उभासे, द्वारी सर्वदा भय पाहुनी उदरी, मल्लाज्ञा वंदित. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग बघा अस्त्र त्या ठिकाणी जे काय आपण पाऊस म्हणतो ना, हे पाऊस सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी कुठं पडायचं, मणिमल्लाला अस्त्र विचारायचं आणि जिथं ते सांगतील ना तिथंच अस्त्र पडायचं आणि बाकीच्या वेळेला महाराज अस्त्र यांच्या वाड्यावरती यांच्या अस्त्र घरी महाराज अस्त्र कार्य करायचं. असं कार्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी वरुणाचं सुद्धा वाऱ्याचं सुद्धा झालं म्हणतात. वायू सर्व जीवाचा चळिता, तो दैत्याज्ञा वंदी मागा, स्वल्प भवनी दैत्य कांता रंजविती निशिती. महाराज काय सांगावं म्हणाले, अहो सर्व जगाला चालता असताना हा वारा आहे. महाराज हे वारा जर जरा कोण झालं ना गुदमरतं, नाही म्हणाले ते कोणता जरी अटॅक आहे ना, ते अटॅक अस्त्र त्या ठिकाणी येतो महाराज अस्त्र. सर्व प्राणी मात्राच्या अस्त्र कार्याला सहकार्य हे शरीर अस्त्र चालत असेल तर एक प्रकारे वाऱ्यावरच महाराज अस्त्र चालतो आणि ज्याचं वारं बंद झालं
त्याला महाराजास्त्र जास्त वेळ ठेवत नाहीत. मग इतकं वाऱ्या अस्त्र सर्व पृथ्वीचं कार्य करणारा पण इथं महाराजास्त्र काय झालं म्हणतात, या मणिमल्लापाशी ते वाऱ्या अस्त्र त्या ठिकाणी आलं आणि जे घरातले काम होते का जिथं महाराज अस्त्र त्या मणिमल्लाच्या अस्त्र पत्न्यात तिथं जाऊन अस्त्र त्यांना गार वारा अस्त्र द्यायचा, त्यांना वारं घालण्याचं काम वाऱ्या अस्त्र त्या ठिकाणी करू लागलं. देत्याची सुरतळी सुरतकाळीचा धर्म स्त्रियांचा हरित सेने मते ते व्यंजन वारावयाचे काम न पडे कदा दैत्याशी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की इतकं शीतल वारा अस्त्र त्या ठिकाणी या वाऱ्याने द्यायचं की याला अस्त्र गरमीमध्ये गार लागायचं, गारव्यामध्ये गरम लागायचं, असं कार्य अस्त्र करायचं. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्यांच्या घरी व्यंजनाचं म्हणजे महाराज अस्त्र आता आपण कूलर लावतो, पंखा लावतो, काही लावतोच ना, ह्याच्या घरी काहीच करायचं काम नाही, नुसतं मनात इच्छा झाली जराशी घागाले घाल वारं वाऱ्याला वाऱ्याचं वारे घाल असं कार्य अस्त्र वाऱ्याला त्या ठिकाणी कोणाच्या या मणिमल्लाच्या घरी अस्त्र करावं लागत होतं म्हणतात. उत्तर दिशेचा अधिपती नवनिधी होऊनी हाती मल्ला सभेस उभा यक्षपती परम भक्ती करोनिया. महाराज उत्तर दिशेचा अस्त्र राजा यक्षला अस्त्र त्या ठिकाणी या मणीची आणि मल्लाची आज्ञा अस्त्र त्या ठिकाणी पाळून घरकाम अस्त्र त्या ठिकाणी करावं लागत होतं. नाना रत्न जाती उत्तम संपूर्ण कुबेर पाठवी दैत्याला गुरु त्याचे ऐश्वर्य वाणी कवन इंद्रसेवक दयाचा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्व संपत्ती महाराज अस्त्र ज्याच्यापाशी सर्व जगामध्ये त्रिभुवनामधली संपत्ती महाराज अस्त्र एक जणापाशी, कोणापाशी, कुबेरापाशी. पण कुबेरानं सुद्धा काय करायचं, महाग अस्त्र त्या ठिकाणी म्हणितलं महाराज अस्त्र महाग वस्तू अस्त्र त्या ठिकाणी या दोघांना भेट अस्त्र त्या ठिकाणी द्यायच्या का तर येणं संतुष्ट अस्त्र त्या ठिकाणी व्हावं आणि मला अस्त्र माझं राज्य करू द्यावं असा धाक अस्त्र कुबेर सुद्धा अस्त्र मनामध्ये या दोघांचा धरतो भगवंता असं म्हणणं अस्त्र ऋषीचं शिवशंकराला येऊ लागलं. ऋषी तपोनिधी बहु असती तपाचा व्यय होईल निश्चिती म्हणून शाप द्यावयाची शक्ती ऋषीला कदा नव्हे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात, या पृथ्वी तलावते भगवंता महादेवाला अस्त्र ऋषी गारानं सांगू लागले म्हणले भगवंता ऋषी सुद्धा अस्त्र पृथ्वीवरती आहेत. तप राशी तप अस्त्र त्यांच्यापाशी खूप तप त्यांच्यापाशी आहे. त्याने का नुसतं जरासं पाणी घेऊन या दोघांना शाप देऊ शकतात पण काय करावं त्यांचं पुण्य सुद्धा कमी पडतं. त्याचं पुण्य इतकं नाही की या दोघांना शाप लागल. ते म्हणते आपलं पुण्य खर्च कशाला करायचं, आपलं खर्च करायचं नाही, पुण्य आपलं खर्च करून सुद्धा उपयोग होत नाही ना, मग शाप देऊनच काय अस्त्र त्या ठिकाणी काम आहे. म्हणून हे सुद्धा अस्त्र त्या दोघांना भेटतात ऋषी सुद्धा आणि आपलं तप अस्त्र तिथं महाराज अस्त्र त्या ठिकाणी चालवीत नाहीत, उलट अस्त्र याच्याच घरी जाऊन स्वास्थ्य अस्त्र त्या ठिकाणी वाचतात आणि त्यालाच म्हणतात महाराज तुम्ही चांगलं, तुम्हीच चांगलं, तुम्हीच मोठे असं कार्य ऋषींना अस्त्र त्या ठिकाणी भेणं करावं लागतं भगवंता म्हणण्यास स्पर्श करता आपले शुद्धत्वचा यतत्वता याला दैत्य भय दिगंता गिरिकंदरी जाऊन राहिले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की काय सांगू लागले म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणाच्या नादी लागायचं आणि कोणाच्या नादी नाही लागायचं हे ज्ञानानं अस्त्र त्या ठिकाणी ठरवायचं. महाराज ऋषीपाशी तप होतं पण ऋषी काय म्हणले नग म्हणले आपल्या तपाचं अस्त्र तप खर्च कशाला करायचं. एखादा कुत्र आहे महाराज अस्त्र कुत्र्याला अस्त्र शिवल्यानंतर चांगलं नसतं म्हणतात. त्या ठिकाणी अपवित्रता अस्त्र त्या ठिकाणी येते. एखाद्या स्वाराला शिवल्यानंतर अपवित्रता अस्त्र येते. म्हणून या दिगंतरी ऋषीने अस्त्र त्या ठिकाणी आपलं तप आहे ना हे तप न खर्च होता म्हणले ह्याच्या नादीत लागायचं नाही. आता बघा ना शाने माणूस अस्त्र एखाद्या बेवड्याच्या नादी लागतात का, लागत नाहीत. महाराज अस्त्र ते म्हणते त्याची ते गेलेली आपली त्याला घालायची. म्हणून महाराज असे ऋषीने विचार केला म्हणून लागले हे दोघ जण अस्त्र मातलेत ना यायला मातू दे. आपणच काय करून घरदार अस्त्र सोडलं आणि हिमालयाच्या गुहेमध्ये अस्त्र जाऊन आपलं तप साधन अस्त्र करू लागले असं कार्य त्या ठिकाणी झालं म्हणतात. ऐसा दैत्योन्मत्त मल्ल नावासी विख्यात तेरे आमचे आश्रम उद्ध्वस्त केले असती. आणि अशा प्रकारे भगवंत अस्त्र
मल्ल नावाचा अस्त्र दैत्य आणि तो अस्त्र वर्धनाच्या बळावरती मातला आणि त्यानं अस्त्र अशा रीतीने आमचे अस्त्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. यज्ञ कुंड महाराजास्त्र आमचे म्हणून टाकले. गाईचं हनन केलं भगवंता शिवशंकराला. गारानं अस्त्र कोण? ऋषी अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. मास दुःख देऊन आमची अग्निकुंडी टाकले भुंगून आमचा प्राण उरला जाण स्वामी चरण अवलोकिले. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऋषी म्हणून लागले. भगवंता अशा रीतीनं जर्जर अस्त्र आम्हाला या मल्लासुरानास्त्र त्या ठिकाणी केलं. आमची यज्ञकुंड अस्त्र मोडले. आमचं अस्त्र संसार उघड्यावरती अस्त्र टाकला. आम्ही जर्जर अस्त्र झालो. अशक्त अस्त्र त्या ठिकाणी झालो. तर तुमच्या अस्त्र चरणाची आस करून इथपर्यंत अस्त्र त्या ठिकाणी आलो. भगवंता हात जोडून विनंती अस्त्र महादेवाला शिवशंकराला ऋषी करू लागले. अमुचे अमुचे सकळ व्रत तुझा नसी हे उमानात तुझ विन आम्हा गानात कोणी नसे भगवंता तुम्हाला तर सर्व काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी माहिती आहे. आमचा संसार आम्ही अस्त्र कसं चालवतो कसं राहिलो तुम्हाला सर्व ज्ञात आहे. तरी सुद्धा अस्त्र भगवंता तुम्हाला अस्त्र आम्ही जे काही झालं जे काही चाललं ना ते सर्व कथून अस्त्र त्या ठिकाणी केलं ना. मग भगवंता आमच्यावर ते दया अस्त्र करा. आमचं दुःख अस्त्र त्या ठिकाणी निवारण करा अशी विनंती असते आमच्या महादेवाला शिवशंकराला ऋषी करू लागले. ऐशी रुची वशर ऐकोणी प्रसन्न झाला सुळपाणी म्हणे दैत्य उन्मत्त पापखानी विधीवर दे करोनिया. हो मग अशा रीतीने महाराज अस्त्र त्या ठिकाणी ब्राह्मणाचं स्तवन अस्त्र ऐकलं. ब्राह्मणाचं स्तवन ऐकलं. पुन्हा महाराज अस्त्र ते अस्त्र जे काही कथन केलं ते सर्व काही महाराज अस्त्र शिवशंकरानं अस्त्र त्या ठिकाणी ऐकून घेतलं. मनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी असले आणि बोलू लागले. महाराज अस्त्र काय बोलू लागले की या ब्रह्मदेवाच्या वरदानानं हा अस्त्र मल्लासुर महाराज अस्त्र त्या ठिकाणी मातला असे शिवशंकर अस्त्र ऋषींना बोलू लागले. हे सकळ श्रुतासे मदसी परी तपसामुग्री असे त्यासी नाजी सरली निश्चयसी तुम्ही स्वस्त चित्ते असावे. हो मग शिवशंकर अस्त्र बोलू लागले. ऋषीला अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले तुम्ही आता काळजी अस्त्र करू नका. यांना अस्त्र वरदान होतं. यांचं अस्त्र तप होतं म्हणून आतापर्यंत यांचं अस्त्र सर्व काही चाललं. आता अस्त्र यांचा घडा अस्त्र त्या ठिकाणी भरला. तुम्ही जास्त अस्त्र काळजी अस्त्र त्या ठिकाणी करू नका. निवांत अस्त्र त्या ठिकाणी राहा असे महादेव शिवशंकर अस्त्र त्या ठिकाणी ऋषीला बोलू लागले. त्याचे आयुष्य आज सरले म्हणून मल्ल तुम्हासी छळले मरणासा मंत्र न दिले निश्चयसी ऋषीवर्या. भगवंत अस्त्र ऋषींना बोलू लागले. याचा अस्त्र मरण जवळ आलं म्हणून ते यांना अस्त्र असं कार्य अस्त्र करायची अस्त्र वाटी अस्त्र धरली. अशी वाट धरली की याचा पापाचा घडा अस्त्र पूर्ण अस्त्र त्या ठिकाणी भरल्या गेला म्हणून हे तुम्हाला त्रास देण्याचं कार्य अस्त्र त्या ठिकाणी केलं. भगवंत अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. द्विज माझे वसती स्थान त्याचे हृदय मी राहे आपण मल्ले रुद्र सिंह पिंजारा विध्वंसून मरणोन्मुख झालासे. महाराज अस्त्र शिवशंकर अस्त्र बोलू लागले. शिवशंकर अस्त्र बोलू लागले की माझं राहण्याचं स्थान अस्त्र कोणते. मला अस्त्र आवडती वस्तू अस्त्र कोणती. मी कोणावरती प्रेम करतो तर मला अस्त्र ब्राह्मणाची इतकी आवड आहे. इतकी गाईची अस्त्र त्या ठिकाणी आवड आहे की महाराज अस्त्र विचारूच नका. आणि या दोघांना महाराज अस्त्र कसं कार्य केलं म्हणून लागले की महाराज एक अस्त्र हत्ती सिंह महाराज अस्त्र त्या ठिकाणी सिंह ना पण मोठमोठाले हत्तीला अस्त्र त्या ठिकाणी मारतो तो सिंह. आणि त्या सिंहाला जागा करण्याचं काम कोणी केलं. या अस्त्र कोणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुरानं अस्त्र त्या ठिकाणी केलं म्हणून आले. एवढी आवड मला अस्त्र त्या ठिकाणी ऋषीची आहे. त्या अस्त्र ब्राह्मणाची आहे आणि त्यांना त्रास देण्याचं काम अस्त्र त्या ठिकाणी यानं केलं ना मी बघतो असे महादेव शिवशंकर बोलू लागले. गजभक्षक काळ सर्प ब्राह्मण माझी पीतिका सत्य मूषक क्रूप होवनी मलदैत्य नाश केला ऋषीवर्या. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणून लागले. शिवशंकर अस्त्र सांगू लागले की मी अस्त्र एक असा महाराज अस्त्र त्या ठिकाणी नाग आहे
किंवा असताना असा मोठा भुजंग आहे की महाराज त्या भुजंगाना असताना मोठमोठ्याले हत्ती असताना गिळीत गिळत असताना त्या ठिकाणी करावे. पण महाराज असताना त्या भुजंगांच्या गळ्यामध्ये ब्राह्मण रूपी असताना त्या ठिकाणी पेटी आहे आणि ती पेटी काढण्याचं काम कोणी केले? मूषक रूपी असताना मल्लासुरानं असताना केले. मल्लासुराने हे काम केले, मग वाचल कसा? महाराज असताना त्या ठिकाणी साप आहे आणि उंदरानं जाऊन त्याची चेष्टा करावी का? तसं उंदरासारखं काम या दोघांना असताना त्या ठिकाणी केलं ना, मग आता असताना मी त्यांना सोडणार नाही, तुम्ही असताना निवांत राहा असं ऋषीला म्हणणं आमच्या शिवशंकराचं येऊ लागलं. आपण सर्पाची घरी गेला, निश्चय करून मरण पावला, याचा संदेह न करावा भला, सत्य जाना द्विज. महाराज असताना उंदरानं आपल्या आपल्याच घरी महाराज असताना त्या ठिकाणी राहावं ना, या उंदरानं असताना काय केलं? सर्पाच्या घरी अवतरण द्यायला गेला. महाराज असताना कसा वाचल म्हणून आले? नाही बरं गेला तर गेला, गपचूप गेलाय का? ते ब्राह्मण रूपी असताना पेटी गळ्यामध्ये सर्पाच्या ती पुरतडण्याचं काम असताना त्या ठिकाणी केलं. मग आता हा असताना कोण मल्लासुर वाचणार नाही, तुम्ही निवांत असताना त्या ठिकाणी राहा. झोपलेल्या नागाला असताना या मल्लासुरानं जाग केलं असं म्हणणं असताना शिवशंकराचं महादेवाचं ऋषीला येऊ लागलं. दैत्य परम चांडाळ याने ब्राह्मण गांजिले सकळ, वरदे मातला से प्रबळ, तो मी मारीन निश्चय. शिवशंकर असताना बोललेले तुम्ही संशय घेऊच नका, यानं असताना वरदाच्या बळावरती असताना ब्राह्मणाला त्रास दिला. महाराज गाईला असताना त्रास दिला, तुम्ही अंतःकरणामध्ये असताना संशय धरू नका, मी निश्चितपणे याला असताना त्या ठिकाणी मारतो. ऐसे बोलून या पंचवदन हास्य केले, अट्टहासे करून सिंहासनावरून उठून जटाभूमीवरी अपटी. मग महाराज असताना एवढं बोलल्यानंतर शिवशंकर असताना त्या ठिकाणी हसले, सिंहासनावरून असताना उभा महाराज असताना राहिले आणि आपल्या जटा असताना बांधलेल्या होत्या ना महाराज, त्या जटा असताना त्या ठिकाणी सोडल्या. जटेची संघा तेज करून शेष त्रासिलाचा, भूगोल झाला कंपायमान, न सुचे काही देवास. महादेवानं असताना काय केलं? महाराज जटा असताना त्या ठिकाणी सोडल्या, महाराज अशी मान असताना त्या ठिकाणी हलवली, रागामध्ये असताना त्या ठिकाणी आले. नाग असताना अशी फोना केली महाराज, नागानं आधी खाली अशी केली, पण ज्यावेळेस भगवंताला राग आला तेव्हा नागानं सुद्धा गळ्यातल्या नागानं फणा असताना त्या ठिकाणी काढली आणि महादेवानं असताना आपली जटा महाराज असताना फिरवली. ऐसा प्रलय सर्वांनी वाटला, जैसा प्रलय काळी ओनवा लागला, ऐसे तेज पडले ते वेळा, नेत्र झाकले सर्वांनी. महाराज असताना महादेव असताना सिंहासनावर उभे असताना त्या ठिकाणी राहिले, जटा असणाऱ्या सोडल्या, मान असणारी अशी हलवली, तेव्हा असताना प्रलय काळीला असताना कसं होतं महाराज? तो असताना ओढव अग्नी असताना बाहेर निघतो, त्याचं तेज किती असतं? तर तेजानंच किती का असताना त्या ठिकाणी पृथ्वीवरले गडजीव महाराज असताना आंधळे असताना त्या ठिकाणी होतात. तेवढा लक्क प्रकाश असताना त्या ठिकाणी पडला, उजेड असताना पडला ना, कोणालाच काही असताना त्या ठिकाणी दिसत नव्हतं. डगमग असताना त्या ठिकाणी सभा होऊ लागली. शिवजटीतून महामारी उत्पन्न झाली, से घृतमारी परम भयानक सुंदरी देवी उत्पन्न झाली. महाराज असताना शिवशंकरानं जटा असणाऱ्या आपल्या सोडल्या, महाराज असताना त्या ठिकाणी मान अशी हलवली, तेव्हा जटेमधून असताना एक स्त्री महाराज असताना त्या ठिकाणी बाहेर आली. तिचं नाव असतं घृतमालिनी महाराज असताना त्या ठिकाणी होतं. सुंदर असतं स्वरूप होतं आणि बाहेर येऊन असताना त्या ठिकाणी घृतमालिनी असताना उभी राहिली म्हणतात. ऋषीने घृत शिंपिली ज्वाला, मनोनी घृत मारी, नाम ठेविले ते वेळा, जिचे रूप वर्णावया शिनला, सहस्त्रवदनचा महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की घृत मारी. महाराज असताना मारी नाव असताना का पडलं म्हणून लिहायचं तर आधीच असताना शिवशंकरला आमच्या असताना राग आहे, ब्राह्मणाचा द्वेष करणार. जो कोणी असताना शिवशंकराच्या भक्ताला त्रास देईल ना, भगवंत असताना त्या ठिकाणी शिवशंकराला जर महाराज असताना दूषण दिलं तर गपची बसतील, महाराज एखाद बार गपची बसतील. पण शिवशंकराचा जो कोणी निश्चित भक्त आहे त्याला जर त्रास दिला तर शिवशंकराला असताना त्या ठिकाणी सहन होत नाहीये. म्हणून महाराज असताना आधीच राग शिवशंकराला असताना त्या ठिकाणी होता आणि त्यामध्ये ब्राह्मण असताना पृथ्वीवरचे आले आणि तिथं
शिवशंकर महाराज असताना काय केलं, या रागावरती तूप टाकण्याचं काम असताना त्या ठिकाणी केलं. म्हणून महाराज असताना या स्त्रीचं नाव असताना त्या ठिकाणी ग्रहत मारी महाराज असताना त्या ठिकाणी पडलं म्हणतात. अशी ग्रहत मारी महामारी असताना त्या ठिकाणी भगवंतापासून असताना त्या ठिकाणी निर्माण झाली. जिचे स्वरूप वर्णावय असलेला वर्णन विशाल विक्राळ वदन दाडा प्रचंड बहुत तीक्ष्ण जिव्हा लळलळीत अरक्त वर्ण नेत्र खदिरा अंगार ऐसे. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की ग्रहत मारी असताना त्या ठिकाणी निर्माण महाराज असताना त्या ठिकाणी झाली. पण महाराज असताना तिचं वर्णन करताना महाराज असताना त्या ठिकाणी कोण म्हणून लागले, हा असताना शेष सुद्धा असताना त्या ठिकाणी थकून जातो. एवढं असताना स्वरूपाचं वर्णन आहे तिच्या. कसं वर्णन होतं महाराज असताना, विशाल काय असताना ध्येय होता, मोठं महाराज असताना त्या ठिकाणी तोंड होतं, मोठाले असणारे अग्नीसारखे डोळे असणारे त्या ठिकाणी होते, तोंडामध्ये तीक्ष्ण असणाऱ्या दाढा होत्या, पुन्हा दाढेच्या मध्ये महाराज असताना जीभ होती, ती जीभ ही महाराज असताना त्या ठिकाणी लळलळ असणारी करणारी होती. अशी ग्रंथ मारी महाराज असताना त्या ठिकाणी या आदिशक्तीचा असताना त्या ठिकाणी जी शिवशंकरापासून निर्माण झाली त्या आदिमायेचा असणारा स्वरूपाचं वर्णन असणारे आमचे ग्रंथकर्ते करू लागले. नग्न मूर्ती मस्तकी केश विस्तीर्ण भाळी केले सिंदूर चर्चार सर्वास्ती अयुद्धे नग्न अत्यंत भयंकर. महाराज ग्रंथमारीचा असणारा स्वरूप आवा ढबी असताना त्या ठिकाणी होतं, केस महाराज असताना मोकळे सोडलेले असताना त्या ठिकाणी होते, जीभ असताना तोंडातून बाहेर असताना आलेली होती, पुन्हा महाराज असताना कपाळाला सिंदूर असताना त्या ठिकाणी फासलेला होता, आणि पुन्हा महाराज असताना हातामध्ये असताना त्या ठिकाणी महाराज असताना खडग होतं, आयुध होतं. ते अस्त्र कसं होतं, नग्न होतं, त्याला म्यान नव्हती. म्यानाच्या बाहेर काढलेले शस्त्र असताना त्या ग्रंथमारीच्या अस्त्र हातामध्ये होते म्हणतात. जिचा शब्द होता दारुण भुवर उल्थ पायजार जैसा प्रळय काळीचा ज्वाला पूर्ण त्रिभुवनी संचरू पाहू. महाराज असताना या ग्रंथमारीचं स्वरूप असं होतं, अशी स्थिती ग्रंथमारीची असणारी होती ना. पण हिच्या तोंडामधून जर समजा एखादा शब्द चुकून असताना त्या ठिकाणी आवाज निघाला तर महाराज हे ब्रह्मांड गोळ आहे ना, ते लकलक लकलक कापावं महाराज असतं, प्रळय होण्याची स्थिती असणारी यावी असा असताना त्या ग्रंथमारीचा आवाज असताना होता म्हणतात. ती घटमारी कर जोडून शिवा पुढे अनन्य शरण तिशी अवलोकोनी पंचवदने हास्य केले प्रीतीने. महाराज असताना त्या ठिकाणी अशी ग्रंथमारी असताना त्या ठिकाणी महामारी महाराज असताना त्या ठिकाणी शिवशंकराच्या समोर असताना हात जोडून असताना उभी राहिली. भगवंता काय आज्ञा असताना म्हणू लागली, तिच्याकडे असताना शिवशंकराला असताना त्या ठिकाणी पाहिलं, स्मित हास्य असताना त्या ठिकाणी केलं, आणि त्या ग्रंथमारीला असताना बोलण्यासाठी आरंभ शिवशंकराने केला. शिव म्हणे महामारी तुझ लागी क्षुदा असेल भारी तरी तुझी क्षुदा मी परिहारी दैत्य बळी देवनिया. शिवशंकर असताना महादेव असताना कोणाला ग्रंथमारीला असताना बोलू लागले, ग्रंथमारी तुला असताना खूप दिवसाची असताना भूक लागलेली असेल ना, मग मी आता काय करणार आहे, मी आता तुझी भूक महाराज असताना त्या ठिकाणी भागवण्याचं कार्य असताना त्या ठिकाणी करणार आहे. तुला इतकं खाला प्याला देणार आहे की तुझी भूक असताना त्या ठिकाणी निघून जाईल, असं कार्य मी करणार आहे शिवशंकर बोलू लागले. दैत्याचे सैन्य भक्षी सकळा तृप्त करी आपुला जटला नळ रक्षी सकळ ऋषीचे कुळ आज्ञा तुझला हीच. हो काय बोलले, ग्रंथमारीला असताना शिवशंकर बोललेले, तुला भूक लागलेली, मग तू काय कर, माझी आज्ञा तुला आहे की तू असताना हे राक्षसाचं दोळ खाण्याचं कार्य असताना त्या ठिकाणी कर. राक्षसाचे असताना सैन्य समजा असताना खाऊन टाक, आणि माझे असताना जे ब्राह्मण असताना त्रासलेत ना त्यांना सुख देण्याचं कार्य असताना तू त्या ठिकाणी कर, अशी असणारी आज्ञा ग्रंथमारीला असताना शिवशंकर देऊ लागले. आता जाऊ भुलो काशी मारू दैत्य मल्लासी रक्षू सकळ ऋषी कुळासी अवनी उभार सर्व. आता असताना शिवशंकर अस्त्र बोललेले, आता आपण काय करू, पृथ्वीवरती असताना त्या ठिकाणी जाऊ.
सर्व अस्त्र राक्षसांना अस्त्र मारूत आणि ब्राह्मणाचं रक्षण अस्त्र त्या ठिकाणी करूत असं शिवशंकर बोलू लागले. ऐसे शिवाचे उत्तर ऐकोनी घृत मारी संतोषली मनी मरे जय जयाजी पिनाक पाणी अज्ञा प्रमाण पैत. असं शिवशंकराचं बोलणं महाराज अस्त्र त्या ठिकाणी घृत मारीनं अस्त्र महामारीनं अस्त्र ऐकलं. आनंद अस्त्र मनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी झाला. हाता अस्त्र जोडले आणि म्हणू लागले भगवंता तुमची आज्ञा अस्त्र शीर्षाबंद अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही जसं म्हणताल ना तसंच मी अस्त्र त्या ठिकाणी कार्य करील अशी कोण घृत मारी अस्त्र बोलू लागली. ऋषीनाच ती आनंदे करुणा वेद झाले हर्षाय माना म्हणती शत्रु कुळ नाशास कारण आजी झाले निश्चय. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऋषी होते. ऋषीला ते इतका आनंद झाला महाराज ते अस्त्र फटकन डोळे उघडले झाले म्हणले पोती आता आरती लावायचा टाइम आहे. महाराज किती आनंद अस्त्र त्या ऋषीना झाला. ते म्हणले आतापर्यंत आपण दिवाळी केली नाही यंदा फटाकड्या वाजायचं काम आहे. कामून तो त्या ठिकाणी भगवंतापाशी अस्त्र महामारी महाराज अस्त्र घृत मारी अस्त्र त्या ठिकाणी आली. निश्चित आता अस्त्र जे काय आपले संकट आहे ते अस्त्र दूर होणार आहे. आपल्याला भगवंत अस्त्र संतुष्ट झाले ना मग चंगळची चंगळ यंदा अस्त्र त्या ठिकाणी होणार आहे. आपल्याला सुख अस्त्र त्या ठिकाणी भगवंत देणारच असा अस्त्र आनंद कोण ऋषी अस्त्र त्या ठिकाणी मानू लागले. जे काही वेद होते महाराज वेदाला सुद्धा अस्त्र आनंद झाला. वेदाला का आनंद झाला महाराज सर्वांनाच आनंद का झाला तर हे दोघं इतके महाराज अस्त्र त्या ठिकाणी पूर्ण होते. वेदाचं कसं आहे महाराज कोणीतरी त्यांच्या अस्त्र श्रुती म्हणल्या तर वेदाला बळ येतं. वेदाच्या अस्त्र कोणीतरी बोट फिरवलं तर महाराज अस्त्र कोणीतरी त्यांना अस्त्र त्यांचं शरीर अस्त्र धृष्टपुष्ट राहतं. जर वेदाचं पठणच कोणी केलं नाही महाराज होमच कोणी केला नाही तर महाराज पाऊसही पडत नाही. होम नाही केला यज्ञ नाही केलं अन्नदान नाही घडलं ना तर इंद्राचं बळ अस्त्र कमी होतं. महाराज अस्त्र वेदाचं पठण नाही केलं तर वेद अस्त्र तिथं होते ना. कालच्या आधी ठिकाणी ऐकलं नाही तुम्ही वेद मूर्तिमंत वेद अस्त्र शिवशंकराच्या सभेमध्ये होते मूर्तिमंत. ज्यावेळेस वेदाच्या श्रुतीनं वेदने अस्त्र केला जातो आणि ते यज्ञ सिद्धीला पावल्यानंतर त्यांचे शरीर धष्टपुष्ट राहतात. आणि त्याचं कोणी पठणच नाही केलं कोणी ग्रंथच नाही वाचला ना तर आमच्या शिवशंकरला सुद्धा समाधान महाराज अस्त्र त्या ठिकाणी लागत नाही. आमच्या मारुतीराया सुद्धा रामायण जर बोलत असलो महाराज तर आमच्या अस्त्र हनुमंताला सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी एक रात्र अस्त्र त्या ठिकाणी करमत नाही. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की वेदालाही आनंद झाला. वेदाला वाटू लागले की आता हे दोघं मेल्यानंतर पुन्हा आपल्या श्रुती अस्त्र त्या ठिकाणी चालत्याल. आपले शब्द उच्चाटन अस्त्र त्या ठिकाणी होते यत्न होते म्हणून या सर्वांना अस्त्र आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. हे घृतमारी अख्याना जो भावे करील पटन श्रवणा त्याचे संकट जाई निरसोन संशय चित्ती नसावे. आमच्या अस्त्रे ग्रंथकृती अस्त्रे सांगू लागले. हे अस्त्रे आजची कथा अस्त्रे कोणती आहे घृत महाराज अस्त्र महामारीचं अस्त्र आख्यान आहे. हे अस्त्र ऐकल्यानं महाराज अस्त्र काय होतं महाराज अस्त्र आपल्यावरती संकट महाराज अस्त्र काही संकट असणार असतात उद्या येणारे परवा येणारे या संकटाचं निवारण अस्त्र त्या ठिकाणी होतं. काहींना अस्त्र काही वाचिक अस्त्र मानसिक अस्त्र दुःख असतात. या दुःखाची निवृत्ती अस्त्र त्या ठिकाणी होऊन सुखाची प्राप्ती अस्त्र जर काही होत असेल ना तर हे आख्यान अस्त्र जो कोणी महाराज अस्त्र निर्मळ अंतकरणानं ऐकल महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्याला अस्त्र तेवढं सुख महाराज अस्त्र त्या ठिकाणी मिळतं. म्हणणं अस्त्र आमच्या कोणाचं ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. श्रीमद गुरु चरणाविंद भ्रमण लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिधानासी गंगाधर उपनाम कमळाकर जानी जय. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. काय सांगू लागले महाराज एवढं काही कार्य भागास्त्र चालायला ना इतकं भगवंताचं अस्त्र महाराज अस्त्र रूपाचं वर्णन किंवा अस्त्र ग्रंथाची कथा अस्त्र त्या ठिकाणी वाली ना हे सर्व अस्त्र वाले तर कशामुळे वालय महाराज तर त्या ठिकाणी सांगू लागले की त्या गुरुच्या चरणाचे आम्ही अस्त्र एक भ्रमरत महाराज. त्या गुरुच्या चरणावरती दृढ अस्त्र विश्वास आहे. त्याच गुरुला अस्त्र अनुसरून कार्य अस्त्र चालायले ना ग्रंथकर्ते म्हणतात की त्या गुरुच्या आशीर्वादानं माझं नाव अस्त्र माझे आई वडील अस्त्र त्या ठिकाणी कोणच लक्ष्मी नारायण
माझं नाव असतं त्या ठिकाणी काय गंगाधर असतं माझं नाव आहे आणि उपनाव असतं माझं असतं कमलाकरे आणि हे सर्व जे काही झाले ना महाराज त्या गुरुची असतं त्या श्री गुरुची असणारी कृपा आहे म्हणून मुलाने झालेली सेवा असणारी त्या श्री गुरुचरणी असणारे अर्पण स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिशोध प्रेमळ भक्त निश्चिम मार्तंड उपासक जय पुंडलिका हृदय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पार्वती पते शिव हर 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 महादेव मार्तंड